नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगची जे काही ॲडमिशन शेड्यूल आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर तुमची जी काही लास्ट डेट होती फॉर्म फिलिंग करण्याची 30/7/2024ला तुम्ही फॉर्म भरलेला आहात. तुमचा आज पहिलाही राऊंड लागलेला आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तर जे काय आपण पहिल्या राऊंडपासून पाहूया. तुमचा जो पहिला राऊंड लागलेला होता तर 18 तारखेला तुम्हाला पहिल्या राऊंडची जी काही रिपोर्टिंग होती फ्रीज बेटरमेंट करण्यासाठी ते तुम्हाला करायचं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही प्रोविजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड सेकंड, जे सेकंड कॅप राऊंडचे ज्या काही व्हॅकंट सीट्स आहेत, म्हणजे काय तर कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा शिल्लक आहेत याची व्हॅकंट सीटची PDF 19/8/2024ला येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन कन्फर्मेशन अँड ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड सेकंड, तुम्हाला दुसऱ्या फॉर्मचा जो काय ऑप्शन फॉर्म आहे कॉलेज टाकायचा तो तुम्हाला 20/8/2024 पासून तर 22/8/2024पर्यंत तुम्हाला भरायचा आहे. आणि तुमचा जो काय दुसरा राऊंड असणार आहे तो 26/8/2024ला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी काय राऊंड लागल्यानंतर तुमची सीट्स ॲक्सेप्ट करण्याची तारीख आहे 27/8/2024 ते 29/8/2024पर्यंत असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट्स आणि तुमची जी काही फी आहे तर तीसुद्धा 27/8/2024 पासून तर 29/8/2024पर्यंत तुम्हाला सबमिट करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी व्हॅकन्सीची PDFs आहे तर ती 30/8/2024ला असणार आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर 31/8/2024 पासून तर 2/9/2024पर्यंत तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी फॉर्म फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तिसरा राऊंड आहे तर तो 5/9/2024ला लागणार आहे आणि तुमचं रिपोर्टिंग 6 पासून तर 9/9/2024पर्यंत 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे काही व्हॅकंट सीट्स फॉर एनी इन्स्टिट्यूट रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल ॲडमिशन ॲक्टिव्हिटी फॉर दी मॅनर, तुमचे जे 3 राऊंड्स असणार आहे तुमचे इथून पुढे देखील हे तुमचे 3 राऊंड्स होणार आहे. आणि ऑल टाईप्स ऑफ द ॲडमिशन फॉर ॲकॅडमिक इयर 2024-25 13/9/2024 पासून तुमचं काय होणार आहे, ॲकॅडमिक इयरला सुरुवात होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं कॉलेज आहे इंजिनिअरिंगला पहिल्या राऊंडसाठी, त्यांना जर ते कॉलेज नको असेल तर त्यांनी रिपोर्टिंग न केलेली बरी. तुम्ही रिपोर्टिंग जर केली नाही तर तुम्हाला ते कॉलेज ॲटोमॅटिक डिलीट होऊन जाईल आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चान्स असेल. परंतु तुम्ही जर बेटरमेंट जर केली तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला पुन्हा ते कॉलेज मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर ते कॉलेज नको असेल तर प्रथमतः तुमच्या प्रेफरन्स फॉर्ममध्ये ते कॉलेज टाकूच नका आणि टाकलं तर त्याला रिपोर्टिंगच करू नका, ते ॲटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, असाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.